ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आपल्यासोबत आता आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाणजी। पृथ्वीराजजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या या चर्चेमध्ये। माझी अगदी साधा सुद्धा प्रश्न, आतापर्यंतचे कल पाहता तुमची पहिली प्रतिक्रिया, पहिलं इम्प्रेशन? पहिल्यांदा एक तर हे काही अंतिम निकाल नाहीत, कारण विशेषतः निवडणूक आयोगाने जी नवीन व्यवस्था अंमलात आणलेली आहे, जवळजवळ 65% जास्त मतदान केंद्र आहेत आणि मतमोजणी करता जी नेहमी आपण प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 14 टेबल मांडतो, ती या ठिकाणी फक्त 7 टेबल आहेत। म्हणजे दुपटीपेक्षा जास्त वेळ लागणे हे शक्यता आहे। त्यामुळे मला असं वाटतं की अंतिम निकाल हा रात्रीपर्यंत कदाचित लागेल आणि जर अंतर फार कमी असलं अंतिम निकालामध्ये तर त्याचे आपोआप फेरमोजणीचे आदेश दिले जातात। बरं, त्यामुळे कदाचित बऱ्याच ठिकाणी जर फेरमोजणीचे आदेश दिले गेले तर कदाचित उद्याची पण वाट पाहावी लागेल। पृथ्वीराजजी, मी माफ करा, मी तुम्हाला मध्येच थांबवतोय, पण शरद पवारांची प्रतिक्रिया येते, ती आपल्याला घ्यावी लागेल। काय म्हणतात शरद पवार? कोशिश करेंगे, मगर चाहे ऐसा रिजल्ट वहाँ मिला नहीं। एंड आई थिंक मुझे ऐसी देयर आर 2-3 रीजन्स। ए, what I see in the entire campaign, the Prime Minister himself was taking a lot of interest. You see, one side, a young person, inexperienced person like Tejasvi at one side, and other side, gentleman who happened to be the Chief Minister of Gujarat for so many years, and also the Prime Minister of this country for second, third term. Such an experienced person at the other side. Simultaneously, Nitish Kumar, also 2-3 terms of chief ministership and also central leadership. So such a powerful, strong leader at one side, and one young man, first time he is contesting election. So irrespective of that, I think whatever the seat ultimately he got, whether 90 or 100, I don't know the figure, but it's a good achievement. And I'm sure that this will give inspiration to many other younger generations. महाराष्ट्रासारखा काही चमत्कार होईल का? चमत्कार निकाल लागला ना। एकूण परिस्थिती अशी होती, वातावरण म्हणजे अगदी एक्झिट पोल सुद्धा असे होते की यावेळी तिथे काहीतरी सत्तांतर बदल होईल, मुद्दे कुठेतरी वेगळेच, म्हणजे यंग वर्सेस एक्सपिरियन्स असं झालंय का? काय मुद्दे? मला एकच असं वाटतं की या इलेक्शनमध्ये इलेक्शन हे दोघांच्यातच होते, म्हणजे BJP JDU ॲट वन साईड, पण खरं BJP, आणि दुसऱ्या बाजूने तेजस्वी अरोन, आणि त्या तेजस्वी अरोनला ज्यांनी मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे प्राईम मिनिस्टर आहेत, चीफ मिनिस्टर आहेत, त्यांची सगळी सत्ता त्यांच्या बरोबर आहे, आणि ती घेऊन त्यांनी याच्यामध्ये जी पावलं टाकली किंवा आक्रमक भाषणं दिली, त्या सगळ्याचा परिणाम कदाचित झाला असेल। पण याच्यातलं ट्रेंड हा दिसतोय की आज जरी इथं बदल झाला नसला तर बदलाला हळूहळू वाट दिसायला लागली। एक एलिमेंट असा आहे की भाजपची संख्या तिथे वाढली आहे, म्हणजे अगदी JDU पेक्षा पण जास्त भाजप तिथे असं सांगितलं जात होतं असं होईल म्हणून, आणि नितीशला अजिबातच फटका बसेल असं सांगितलं जात होतं, पण तसं काही झालेलं दिसत नाही। भाजपची संख्या वाढली, पण नितीशची सुद्धा संख्या दुर्लक्ष करण्यासारखी नाही। कांग्रेस के मुझे मालूम नहीं उनका क्या अंडरस्टैंडिंग था, मैंने ध्यान नहीं दिया इसमें, मगर हम लोगों ने कॉन्टेस्ट नहीं इसलिए किया कि हम तेजस्वी से सीट मांगना नहीं चाहते थे। हमारे जो कलीग है वहाँ उनका असेसमेंट था कि तेजस्वी को जितना फ्री हैंड मिलेगा इतना फ़ायदा हो जाएगा, और इसलिए हमारे जैसे लोगों ने सीट वहाँ मांगने की कोशिश करने की आवश्यकता नहीं थी।
शकतात? कांग्रेस की बड़ी पार्टी है, उन्होंने तय किया होगा तो उनकी राय. तेजस्वीला थोडा सपोर्ट आणखी जर मिळाला असता म्हणजे साधारणपणे आपण थोडंफार गाफील राहिलोय असंही वाटतं का? नाही काफी मीच असं की म्हणजे तुम्ही हे दुर्लक्ष करण्याचं कारण नाही की ज्या पद्धतीनं प्राईम मिनिस्टर आक्रमक पद्धतीने बोलत होते, जंगलराजे आणखीन काय काय वाटेल ते त्या ठिकाणी सांगितलं गेलं. आता जंगलराजे वगैरे म्हणत म्हणजे 3 चमचे त्यांच्याचकडे राज्य होतं. पण आता हे जंगल राज्य म्हणून जे पण त्याच्यामुळे लोकांच्या उपकार होणार, देशाचा प्रधानमंत्री होतो त्याचा लाभ नक्की झाला बीजेपी. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूच्या पण निवडणुका आहेत आगामी वर्षामध्ये. पश्चिम बंगाल, तमिळनाडू वगैरे इथे काय परिणाम होईल याचा? आता सांगणं अवघड आहे. तामिळनाडूमध्ये काही बदल होईल असं वाटत नाही, झालेली नाही अलीकडे. पश्चिम बंगालचं असिस्टंट माझ्याकडे नाही आहे. तर देवेंद्र फडणवीसांमुळे बिहारमध्ये भाजपच्या जागा वाढल्या असं म्हटलं जाते. महाराष्ट्रात सुद्धा असं काय बदल तुमच्या गावात? देवेंद्र म्हणजे हा चमत्कार ते झाले, आमच्या डोक्यात प्रकाश पडला नव्हता. फार चांगली गोष्ट सांगितली तुम्ही. तर अमेरिकेच्या निकालाकडे आपण कसं बघताय? ट्रम्प यांनी ज्या पद्धतीनं प्रचार केला आणि तो त्यांच्या अंगलटाला असं म्हणतात आणि अजूनही ते सोडायला तयार नाहीये. अजूनही ते म्हणतात की मीच जिंकलेलो आहे. निकालात काय म्हणतो? नाही, खरं गमत असे आहे की जगातली मोठी देवाकृषी म्हणून अमेरिका ओळखली जाते. आणि जगातल्या मोठ्या देवाकृषीवरला त्या देशाचा राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल आल्याच्या नंतर निवडणुकीचा निकाल काय येतो, कधी बाजून येतो, कधी विरोध येतो. आता मी 14 वेळी निवडणुकीला उभं राहिलो. लोकांनी मला फाडलं नाही कधी, पण निम्म्या वेळेला त्यांनी माझ्या हातात सत्ता दिली. हा लोकांचा अधिकार आहे, पण दिली नाही म्हणून नावं घेऊन आपण काही टोकाची वेगळी आखली भूमिका घ्यायची नसते की ज्याच्यामुळं या सगळं देवाकृषी क्षेत्राबद्दलचा एक गैरविश्वास लोकांच्याच होईल. आणि ट्रम्पने आता हा निर्णय इतका स्वच्छ लागल्याच्या नंतर, क्लिअर कट मेजॉरिटी बायडनला मिळाल्याच्या नंतर ही अशा प्रकारची वक्तव्य करणं ही एका दृष्टीनं त्यांच्या वयाला शोभत. जसं तुमच्या सभेला जसा पाऊस पडला होता तसा तिथे देखील पाऊस पडला होता. तर त्याची चर्चा खूप सोशल माध्यमावर रंगली होती. ठीक आहे, कसं वाटतं? माझं काही तर बायडेनच्या मंत्र्यांची आपण भेट घेतली काल, तर विधान परिषदेच्या ज्या काही आता निवडणूक आहे त्याबद्दल काही चर्चा झाली? अजिबात चर्चा त्याच्याबद्दल झालेली नाही. मुख्यमंत्र्यांना मी भेटलो. रयत शिक्षण संस्थेने काहीतरी 2-3 कोटी रुपयाचा एक धनादेश या कोरोनाच्या संदर्भात दिला होता. त्या संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी द्यावा असा त्यांचा आग्रह होता. आणि मी आता परत बारामतीला दिवाळीसाठी निघालो आहे, तर जाण्याच्या पूर्वी त्यांना द्यावा एवढ्यासाठी गेलेलं होतं. विधान परिषदेची चर्चा नाही, राजकारणाची चर्चा नाही, कशाची चर्चा नाही. सर, यावेळीची दिवाळी म्हणजे गोविंदबागेमध्ये दरवर्षी जे लोक भेटायला येतात तर त्यांच्यासाठी आपण काय सांगाल? एक पत्रकही खरं तर काढलं. आणि पहिल्यांदा आता मी तुम्हाला पहिल्यांदा सांगेल सोशल डिस्टन्स ठेवता हे तुम्ही कोणी पाळत नाही. पण आता ठीक आहे, आता हा प्रसंग आहे आणि साधारणतः सगळ्यांनी शरद पवार यांनी तेजस्वी यादवांना मोठं यश आणि एका तरुणानं एवढ्या प्रमाणात लढत दिली याचं कौतुक केलेलं आहे. तेजस्वी यादव एकटे लढले याच्याबद्दल त्यांनी कौतुक केलेलं आहे. आणि त्याचवेळी त्यांनी निकालाबद्दल सुद्धा अजूनही आपल्याला निकाल पूर्ण बघायला हवं असं एक वेगळी भूमिका घेतलेली आहे. आपल्यासोबत इथे आता आहेत पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे वरिष्ठ नेते. पृथ्वीराजी, मी दिलगिरी व्यक्त करतो, आपल्याला मध्येच थांबून मला जावं लागलं, पण शरद पवारांची प्रतिक्रिया होती. आपण पहिलं एक बेसिक तुमचं इम्प्रेशन मांडत होता या आताच्या ट्रेंडबद्दल, बोला. एक गोष्ट मी जी सांगत होतो की यावेळेला कोरोनाच्या परिस्थितीमुळं निवडणूक आयोगाने जी वेगळी व्यवस्था निर्माण केलेली आहे त्यामुळं निकालाला खूप वेळ लागणार आहे. जवळजवळ 65% अधिक मतदान केंद्र आहेत, म्हणजे तेवढ्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स आपल्याला जास्त प्रमाणात मोजावे लागतील. आणि आपण नेहमी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 14 टेबल ठेवतो आणि एकदम 14 पेट्या मोजतो. यावेळेला निवडणूक आयोगाने 7-7 पेट्या ठेवलेल्या आहेत, म्हणजे त्याला दुप्पट वेळ लागणार आहे. कदाचित 35 राऊंड होतील असं त्या ठिकाणी सांगितलं जाते. म्हणजे अंतिम निकाल लागायला खूप वेळ लागेल. कदाचित
रात्री 8, 9, 10 किंवा मध्यरात्र सुद्धा होईल. बरं. आणि त्यानंतर तिसरी बाब अशी आहे की जर अंतिम निकाल जर लागला आणि त्यामध्ये अंतर खूप कमी असेल, काही शेकड्याचं किंवा काही 2 अंकी किंवा 3 अंकी जर अंतर असेल, तर निवडणूक आयोग आपोआप ही रिकाउंटचा आदेश देते किंवा विरोधक देखील जो पराभूत असेल तो रिकाउंट मागतो आणि तो दिला जातो. त्यामुळे जर बऱ्याच ठिकाणी रिकाउंट जर करावा लागला तर पुन्हा आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे. एक आकडा काही वेळापूर्वी पुढे आला होता की जवळजवळ 123 मतदारसंघामध्ये 3000पेक्षा कमी अंतर आहे आणि अजून बरेचसे म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त मतं मोजायची. त्यामुळं निकालामध्ये फेरबदल होऊ शकतो. बरं. आणि त्यामुळे अगदी अंतिम आपलं मत नोंदवण्यापूर्वी थोडं आपण थांबलो तर बरं होईल. पण आतापर्यंतचे जे ट्रेंड्स आहेत ते निश्चितच एका बाजूनं झुकलेले आहेत, हे मान्य करावे लागेल. आता ते जर आपण जर गृहीत धरले आणि ते ट्रेंडच जर निश्चित होतील असं धरलं तर मग काही निष्कर्ष आपल्याला मांडता येतील. पृथ्वीराज चव्हाणजी आपल्यासोबत 2 वरिष्ठ पत्रकार आहेत, नागपुरहून प्रकाश दुबे आणि इथे माझ्यासोबत स्टुडियोमध्ये अभय देशपांडे. प्रकाश दुबे जी, आप कुछ सवाल करना चाहेंगे पृथ्वीराज जी चौहान जी को? हाँ, पृथ्वीराज जी से मैं एक प्रश्न पूछना चाहता हूँ. इन्होंने कश्मीर जैसे राज्य में जब गंभीर संकट था तब ये प्रधानमंत्री कार्यालय में राज्य मंत्री थे और एक समरसता की कोशिश की थी. ऐसा क्या हो रहा है कि बिहार में कांग्रेस को सिर्फ एक हिस्से का अल्पसंख्यक मतदाताओं का दल मानकर लोग चल रहे हैं? ये स्थिति क्यों बन रही है? जो दल एक राष्ट्रीय दल है उसमें ऐसी नौबत क्यों आ रही है कि कोई भी एक बिल्कुल सीधे सीधे धर्म की बात करके इनके वोट छीन लेता है और ये लोग असहाय होकर देखते रहते हैं? ये नौबत क्यों आ रही है? देखिए, अल्पसंख्यकों का कांग्रेस पर विश्वास है वो वास्तव हम नहीं नकार सकते और कांग्रेस की जमीनी हालत देखकर ही कांग्रेस को 70 सीटें दी गई थी. अब ठीक है, कुछ रणनीति हुई, जैसे आपने वोट काटने की बात की वो भी रणनीति हुई, लेकिन जो रिजल्ट हमको अपेक्षा थी कि पहले जो 27 सीटें जीती थी उससे अधिक सीटें जीतने की उम्मीद थी, लेकिन शायद वो नहीं होता दिखाई दे रहा है. इसका एक अंतर्मुख होकर आत्मपरीक्षण तो करना ही पड़ेगा. लेकिन मैं ये नहीं मानने को तैयार कि कांग्रेस पार्टी सिर्फ एक धर्म की पार्टी बनी रह गई है. हाँ, अल्पसंख्यकों का कांग्रेस पर विश्वास है, लेकिन उस विश्वास में एमआईएम जैसी पार्टी आ गई जो खुलेआम सिर्फ मजहब की बात करते हैं और कई जगह उनको सफलता भी मिलती है. इस चुनाव में एमआईएम को शायद 4 या 5 सीटें मिलती नज़र आ रही है जी. महाराष्ट्र के चुनाव में भी उनकी 1-2 लोकसभा में 1 सीट जीती थी. तो ये देखिए, जब हम डायरेक्टली मजहब के नाम पे अपील करते हैं तो आज की तारीख में कुछ वोट उनको मिलते हैं जो हम देख रहे हैं कि एमआईएम जैसे पार्टी को मजहब के नाम पे वोट मांगने पर उनको वोट मिलते हैं. लेकिन कांग्रेस को ये इस तरह से नहीं करती. कांग्रेस पर अल्पसंख्यकों का विश्वास है कि कांग्रेस में हमें न्याय मिलेगा, जो कि आज भारतीय जनता पार्टी के चलते अल्पसंख्यकों पर जो अन्याय हो रहा है उससे कांग्रेस कोई रास्ता निकाल सकती है, विश्वास है. चव्हाण साहेब, एक प्रश्न असा आहे की सातत्याने सकाळपासून निकाल सुरू झाल्यापासून चर्चा सुरू होते की काँग्रेसची एवढी ताकद नसतानाही काँग्रेसने बिहारमध्ये 70 जागा अट्टहासाने घेतल्या, परंतु त्या लढवण्यासाठी जेवढी शक्तीपणाला लावणं आवश्यक होतं, जेवढे परिश्रम घेणं अपेक्षित होतं तेवढे ते घेतले नाहीत आणि त्याचा फटका महागठबंधनला बसला. अनेक ठिकाणी काँग्रेसकडे उमेदवारही नव्हते असा एक आरोप होतोय. त्या संदर्भात काय सांगाल? आणि दुसरं असं आहे की काँग्रेसच्या विरुद्ध एक एमआयएम किंवा बसपा अशा पक्षांना घेऊन जी आघाडी उभी करून सीमांचल भागात जे एक रणनीती आखली गेली किंवा जी रणनीती पुढच्या काळात पश्चिम बंगालमध्ये आखली जाऊ शकते, तर अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये जी सध्या असमंजस्यतेची स्थिती आहे, ज्याचा उल्लेख मागे आपण नेत्या लोकांनी पत्र लिहून तो पक्ष नेतृत्वाच्या लक्षातही आला होता, तर या संदर्भात पक्षात आता एक विचार करण्याची, आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असं वाटतं आपल्याला? आत्मपरीक्षण तर करावंच लागतं. प्रत्येक निवडणुकीनंतर आत्मपरीक्षण झालं पाहिजे.
मागच्या निवडणुकीमध्ये 40 जागा लढवून आमच्या 27 जागा निवडून आल्या होत्या आणि त्यामुळं आम्हाला असं वाटलं की बहुतेक आपल्याला यावेळेला जर जास्त जागा आपण लढल्या तर आणखी जास्त जागा निवडून येतील आणि काँग्रेसची त्या ठिकाणी एक परंपरा आहे, काँग्रेसला मानणारे लोक आहेत. परंतु यावेळेला मला वाटतं उमेदवार निवडीमध्ये काही थोड्याशा चुका झाल्या असतील किंवा फार उशिरा ह्या 70 जागा निश्चित झाल्यामुळे तिथं पूर्वतयारी करायला आम्ही कमी पडलो किंवा ज्या ताकदीनं निवडणूक लढवायला पाहिजे होती तिथंही थोडेसे उणीव भासली लोकांना. म्हणून मला वाटतं निराशाजनक प्रदर्शन आहे आणि त्याचा फटका महागठबंधनला बसला असं म्हणता येणार नाही, कारण महागठबंधनचं देखील अपेक्षेप्रमाणे कामगिरी झालेली दिसत नाही आत्ता तरी. अर्थात शेवटपर्यंत काय होईल माहिती आहे, निवडणूक आयोगाचे आकडे माझ्यासमोर आहेत, त्यामध्ये काँग्रेस 20 जागा मिळतील असे तिथे एक अंदाज वर्तवलेले आहेत. हे काही समाधानकारक आकडा नाही आहे, परंतु अट्टहास केला असं म्हणणं योग्य नाही आहे, कारण ज्या वेळेला जागा वाटप होते त्यावेळेला कुणाकडं कुठल्या मतदारसंघामध्ये सक्षम उमेदवार आहे याची सर्व चर्चा करूनच मग निर्णय होतात. आता आपण आधी आकडा ठरवत नाही आणि नंतर मग माणसं शोधत नाही, तर आधीच आपण कुठले मतदारसंघ आपण लढवू शकतो, कारण आपल्याकडं तिथं समीकरण योग्य आहे, तिथं उमेदवार चांगला आहे, हे जेव्हा आपण पटवून देतो तेव्हाच ती जागा मग सोडली जाते. पृथ्वीराजी, एक मुद्दा होता जो सारखा उपस्थित होतोय की आपण 70 जागांवरती उमेदवार उभे केले. बिहारमध्ये अशी चर्चा आहे की इतक्या जागा तेजस्वी यादवने सोडायला हव्या होत्या का? काँग्रेसला खरंच त्यांचा एवढा आवाका होता की 70 जागा घ्याव्यात? या जागा जर का राजदनं लढल्या असत्या तर कदाचित स्ट्राईक रेट राजदचा इंडिव्हिज्युअल जास्त वाढला असता. आता या जरतरच्या गोष्टी आहेत. मला वाटतं ह्या 70 जागा सोडताना काहीतरी विचार झाला असेल आणि त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी सीमांचलमध्ये विशेषतः मुस्लिम भाऊ लोकसंख्या आहे, तिथं MIMची स्ट्रॅटेजी वापरली गेली आणि तिथं काही जागा निश्चितच कमी झाल्या गेल्या. अर्थात विरोधकांनी काय स्ट्रॅटेजी वापरावी हा त्यांचा अधिकार आहे, आपण त्याबद्दल काही बोलू शकणार नाही, पण त्याचा अंदाज यायला पाहिजे होता आणि त्याप्रमाणे अगदी शेवटच्या क्षणाला जरी आपण मागं पुढं जर केलं असतं तर चाललं असतं. पण शेवटी आमची रणनीती किंवा आमची जी नेतृत्व करणारी जी टीम होती त्या टीमनं हा निर्णय घेतला. त्यामध्ये कुठले विषय त्यांच्या डोळ्यासमोर होते, त्यांनी कशी माणसं निवडली, काय निवडली, इथं बसून मला काही सांगता येणार नाही, पण अपेक्षेप्रमाणे आमची कामगिरी निराशाजनक झाली. पृथ्वीराजी, धन्यवाद. आपण सविस्तर आणि स्पष्ट उत्तरं दिली या मुलाखतीमध्ये. काँग्रेसचे वरिष्ठ नेता पृथ्वीराज चव्हाण म्हणालेले आहेत की अपेक्षेप्रमाणे इतकी उत्तम कामगिरी झालेली नाहीये. हा कबुलीनामा सुद्धा फार महत्वाचा आहे. तुर्तास धन्यवाद पृथ्वीराजजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांसाठी. यानंतर इथे एक छोटासा ब्रेकच्या नंतर अन्य मान्यवर पाहुणे आपल्या चर्चेत सहभागी होणार आहेत आणि आपल्याला विश्लेषण करायचं आहे या होऊ घातलेल्या निकालाचं. इतका वेळ लागतो आहे, पण कल साधारणपणे आता म्हणता येईल की हे कल असेच कायम राहणार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता त्याचे अर्थान्वये अर्थ काय असतील? तेजस्वीसाठी, नितीश कुमारांसाठी जे म्हणाले होते ही माझी शेवटची निवडणूक आहे, भाजपसाठी, नरेंद्र मोदींसाठी आणि या राज्यापासून सुरुवात होऊन उर्वरित येऊ घातलेल्या निवडणुकांच्या दृष्टीने सुद्धा. ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा.